असा कुठलाही दस्तऐवज जो कॅन्सल होऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यावर इररिव्होकेबल लिहा, रिव्होकेबल लिहा. बऱ्याच वेळेला असं वाटतं कधीही रद्द न होणारं कुलमुखत्यार पत्र असं लिहिलेलं असतं. असं कायद्यात कुठलाही दस्तऐवज जो रद्द होऊ शकत नाही. म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीच्या केसच्या फॅक्ट्स असतात. तर आता मी मगाशी म्हणलं तसं स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी असेल की जर एखाद्या पर्पज करता दिली असेल, एखाद्या कामाकरता, तर त्याच्यात असं लिहितो की हे काम कंप्लीट झालं की पॉवर ऑफ अटर्नी आपोआप रद्द होईल. किंवा तुम्ही असंही देऊ शकता की बाबा ह्या ठराविक कालावधी करता मी पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे की बाबा आजपासून 1 वर्षाच्या आत ते झालं की पॉवर ऑफ अटर्नी रद्द होते. किंवा पॉवर ऑफ अटर्नी रद्द कधी होते की लिहून देणारा किंवा घेणारा या दोघांपैकी कोणीही एक मयत झाला, देणारा घेणारा इन्सॉल्वंट झाला किंवा मेंटली अनसाउंड झाला तरी कायद्याने ती पॉवर ऑफ अटर्नी रद्द होऊ शकते. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये असं तरतूद आहे की जर पॉवर ऑफ अटर्नी वापरून तुमच्या एजंटनी काही इंटरेस्ट निर्माण केला असेल प्रॉपर्टीमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा कुठली प्रॉपर्टी डेव्हलपमेंटला बिल्डरला देतो त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट अग्रीमेंट बरोबर आपण बिल्डरला पॉवर ऑफ अटर्नी पण देतो तुमच्या वतीने सगळी कामं करण्यासाठी. तर त्यावेळेला जेव्हा बिल्डर पैसे देतो आणि त्याचा इंटरेस्ट क्रिएट होतो तर अशा वेळेला मग पॉवर ऑफ अटर्नी रद्द होणं अवघड असतं. देताना ह्या गोष्टी सगळ्या नीट बघितल्या पाहिजेत. आता सध्या आपल्याकडे रिडेव्हलपमेंटचं खूप वारं चालू आहे पुण्यात, बरोबर. तर त्याच्या वेळेला ही पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा त्याच्यात आम्ही लिहितो की रिडेव्हलपमेंटचं काम पूर्ण झालं किंवा त्याला मुदत असते की त्याच्यानंतर ही पॉवर ऑफ अटर्नी आपोआप रद्द समजली जाईल.